इंद्रायणी नदीवरचा हा पूल लोखंडी पूल होता, जो पूल आता कोसळलेला आहे आणि यामध्ये 25 पर्यटक वाहून गेले तर 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। एनडीआरएफची टीम सध्या घटनास्थळी दाखल झाली। एनडीआरएफची टीम सध्या बचाव कार्य करते। सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे। जखमी पर्यटकांना बाहेर काढले जाते, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात सध्या दाखल करण्यात आले। या सगळ्या दुर्घटनेमध्ये 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येते। आता काही वेळापूर्वी आपण मकरंद पाटील यांच्याशी संवाद साधला। सध्या बचाव कार्य सुरू असल्याची त्यांनी माहिती दिली। एनडीआरएफची टीम सध्या घटनास्थळी दाखल झालेली आहे। लोखंडी पूल होता, त्या पुलाची तेवढी क्षमता नव्हती आणि पर्यटकांची संख्या जास्त झाली, त्यामुळे हा पूल कोसळला अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। मावळमधला कुंडमळा हे खरं तर अतिशय प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे। दरवर्षी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते। पूल सुद्धा जीर्ण झाला होता आणि आज पर्यटकांची संख्या जास्त झाली आणि हा इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला। 6 पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झाला तर 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती वर्तवली जाते, त्यामुळे मृतांचा आकडा आता वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। एनडीआरएफची टीम सध्या घटनास्थळी दाखल झालेली आहे। त्यांच्याकडून बचाव कार्य केले जात आहे। पर्यटकांना त्या ठिकाणाहून बाहेर काढले जात आहे। जखमी पर्यटकांना सध्या उपचारासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल केले जात आहे। या दुर्घटनेनंतर खरं तर अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत। पूल जीर्ण झाला होता तर नवीन पूल का बांधला नव्हता? नवीन पूल मंजूर करून घेण्यात आला होता, मात्र त्याच्या बांधकामाला कसल्याही पद्धतीची सुरुवात झालेली नव्हती। तिथल्या स्थानिकांनी मोठा आणि नवीन पूल करावा अशी वारंवार मागणी केली, मात्र प्रशासनाने त्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचेच परिणाम आज पाहायला मिळतात। इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळलेला आहे, पूल तुटलेला आहे। लोखंडी पादचारी पूल होता, मात्र आज पर्यटकांची संख्या जास्त झाली, त्यातच पूल जीर्ण झाला होता आणि त्यामुळे आज हा पूल कोसळला आणि या दुर्घटनेमध्ये 6 पर्यटकांचा आता मृत्यू झाला। ही सध्याची आपण सगळी दृश्य पाहतोय। एनडीआरएफकडून सध्या बचाव कार्य केले जाते आणि घटनास्थळावरून या सगळ्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर। मावळ तालुक्यातील सगळ्यांचंच आकर्षण केंद्र असलेल्या कुंडमाळ्यामध्ये 25 वर्ष जुना हा पूल जो आहे तो लोखंडी पूल कोसळण्याची घटना जी आहे ती या ठिकाणी घडलेली आहे। आपण जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी अनेक पर्यटक जे आहेत ते रविवारचा दिवस असल्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी होते आणि या पुलाचा मधला भाग पाहिला तर तोच मधला जो जीर्ण झालेला भाग आहे तो कोसळण्याची घटना घडलेली आहे। सध्या जे आहेत त्या स्थानिक रेस्क्यू टीम ज्या आहेत त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सध्या सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। या घटनेमध्ये कुणी वाहून गेलेलं आहे का याची देखील माहिती जी आहे ती घेतली जात आहे। या ठिकाणी स्थानिक पोलीस प्रशासन असेल, एनडीआरएफची टीम असेल, त्याचप्रमाणे आमदार सुनील शेळके असतील, हे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी पाहणी केली जाते। 25 वर्ष जुना हा लोखंडी पूल होता आणि या ठिकाणी नवीन पूल बनवण्याचा प्रस्ताव देखील सरकारकडे दिलेला होता। त्या संबंधीचे 8 कोटी रुपये देखील मंजूर होते, मात्र काम सुरू झालं नसल्यामुळे हा पूल जो आहे तो कोसळण्याची ही दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ। ज्या पद्धतीने आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं 25 वर्षांहून अधिक काळ या पुलाला झाला होता। पूल जीर्ण झाला होता, पादचारी पूल होता, मात्र अनेकदा यावरून दुचाकी वाहनं सुद्धा चालवली जात होती आणि जीर्ण झालेल्या पुलाचे आज हे परिणाम पाहायला मिळाले। हा पूल आता कोसळलेला आहे। सध्या ही सगळी दृश्य आपण पाहतोय। पूल कोसळला दुपारी 3:30 ते 4:45च्या दरम्यान ही दुर्घटना घडली। त्यानंतर तिथल्या पर्यटकांची धावपळ झाली, पळापळ झाली। स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम सध्या त्या ठिकाणी दाखल झाली। सध्या इतर प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम केले जाते। 18 ते 20 रुग्णवाहिका सुद्धा त्या ठिकाणी आता तैनात झालेल्या आहेत। जखमी पर्यटकांना बाहेर काढले जाते आणि जवळच्या रुग्णालयात सध्या उपचारासाठी दाखल केले जाते। आमदार सुनील शेळके सोबतच स्थानिक प्रशासन सुद्धा त्या ठिकाणी आता दाखल झालेले आहे। पूल कशा पद्धतीने कोसळला या सगळ्याचा आढावा घेतला जातो। सध्या मदत कार्य, बचाव कार्य वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळते। इंद्रायणी नदीवरचा हा पूल आज दुपारी कोसळला आणि या दुर्घटनेमध्ये 25 पर्यटक वाहून गेल्याची माहिती आहे, तर 6 पर्यटकांचा सध्या मृत्यू झाल्याची माहिती आहे। मावळचा कुंडमळा हा खरं तर प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे। दरवर्षी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते आणि आज पूल कोसळल्याची दुर्घटना घडली।